गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे 6:45 आणि पाणी आलेलं आहे आणि माझी सकाळची कामं सुरू झालेली आहेत. 6:45 वाजता उठले आणि खिडकीमध्ये थोड्या वेळ येऊन बसले. बाहेर धो धो असा पाऊस चालू होता. तर इथे मी माझी अंघोळ वगैरे करून घेतली आणि अंघोळ करत असतानाच मी मशीन देखील लावली होती कपडे धुण्यासाठी. एका साईडला कपडे धुत होते, एका साईडला माझी अंघोळ वगैरे होऊन माझी आता सकाळची कामं सुरू झालेली आहेत. तर पावसाळा वगैरे म्हटलं ना, घरामध्ये धूळ वगैरे जास्त काही येत नाही. पण तरी देखील ना, असं फर्निचरवरती किंवा टीव्हीवरती असा एक थोडासा असा ओलसर, चिकटसर असा थर आपल्याला जाणवतो. आणि म्हणून ना, पावसाळ्यामध्ये देखील डस्टिंग करणं फार गरजेचं आहे. पावसाळ्यात धूळ जरी येत नसली, तरी चिकट अशी फर्निचर आपल्याला थोडंफार जाणवतं. तर इथे माझी मी सकाळची कामं करतेय. थोडंसं डस्टिंग वगैरे करून घेतलं आणि पाणी सकाळी कोमट पिले होते, तर तो ग्लास तसाच टेबलवर ठेवला होता. तो देखील मी आवरला. आणि आता इथे ना लादी वगैरे पुसून घेतेय. पावसाळा म्हटलं की लादी ना थोडीशी आपल्याला पायाला अशी ओलसर वगैरे जाणवते, कितीही कोरडी असली तरी देखील. तर अशा वेळेस ना लादी स्वच्छ ठेवणं देखील गरजेचं आहे, कारण की पावसाळ्यामध्ये हवेमध्ये मॉइश्चर असतं आणि त्यामुळे लादी आपल्याला ओलसर वगैरे वाटते आणि शिवाय पावसाळ्यामध्ये ना कपडे देखील सुकत नाहीत. तर अशा वेळेस ना लादी पुसत असताना पाण्यामध्ये चिमटभर थोडंसं मीठ आणि थोडंसं विनेगर घालून तुम्ही लादी पुसू शकता. तर लादी छान अशी स्वच्छ निघते. एक लादीला चमक देखील येते आणि जे जर्म्स वगैरे असतात ना, ते देखील व्यवस्थित क्लीन होतात. कारण की मीठ आणि विनेगर हे एक कुठेतरी ना म्हणजे क्लीनर म्हणून खूप छान प्रकारे काम करतात. तर सकाळची लादी वगैरे सगळी झाली होती आणि आता माझा स्वयंपाक आणि नाश्ता बाकी होता. तर म्हटलं की आज दोन्हीही गोष्टी एकत्रच करायच्या. कारण की मग ना मुलांची शाळा असते दुपारची 12 वाजेपर्यंत आणि आणखीनही मोठ्या मुलाचं कॉलेज वगैरे सुरू झालेलं नाहीये. त्याच्यामुळे ना निवांत सगळी कामं चाललेली आहेत. तर आता वाजत आलेले आहे सकाळचे 8:45 आणि आता इथे मी चपातीचं पीठ मळून घेतलेलं, तर पटापट चपातीचे गोळे तयार करून घेतले. तर एक समान गोळे तयार केले ना, की पटापट चपाती लाटायला मदत होते. आता पावसाळा सुरू झालाय. पावसाळा म्हटलं की भाज्यांचे देखील खूप सारे प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणजे पालेभाज्या वगैरे जरी घेतल्या ना, तरी त्या पालेभाज्या ओलसर असल्यामुळे लगेचच खराब वगैरे होतात आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये भाज्या महाग देखील मिळतात आणि म्हणून मग आज भाजीला काय करायचं विचार करतच होते. तर घरामध्ये सोयाबीन होते, जी आपण सोयावडी म्हणतो. तर ती एका साईडला मी भिजत घातली आणि रात्री ना मी वाल भिजत घातलेले, तर ते वाल देखील छान असे भिजलेले आहेत. तर म्हटलं की कधीतरी वालाची देखील सुक्की भाजी खूप छान होते. तर हे वाल छान भिजलेत. याच्यातलं मी पाणी जे आहे ते काढून ठेवते आणि मस्तपैकी दुसऱ्या दिवसापर्यंत छान असे मोड येतील. तर ना पावसाळ्यामध्ये सोयावडी किंवा मग कडधान्य मोड आलेले किंवा मग बटाटा अशा ज्या भाज्या आहेत ना, सुकी मच्छी, अंडी वगैरे, तर मला असं वाटतं याचं डाएट आपण आपल्या आहारामध्ये ठेवलं ना, तर भाज्या नसल्यामुळे या भाज्या आपल्याला उपयोगी आणू शकतो आपण. तर आता इथे माझी स्वयंपाकाची तयारी वगैरे चाललेली आहे. तर म्हटलं की चला पहिलं हे सोयाबीन वगैरे भिजत घालते आणि ना सोयाबीन मी शक्यतो गरम पाण्यामध्ये भिजत घालत नाही. थंड पाण्यातच भिजत घालते. साधारणपणे 15 मिनिटामध्ये खूप छान असे सोयाबीन भिजतात. जर गरम पाण्यात सोयाबीन भिजवले ना, तर त्याची भाजी काहीतरी वेगळीच होते रबरसारखी. त्याच्यामुळे मला ना थंड पाण्यामध्ये भिजवून सोयाबीन जर केले ना, तर खूप छान असे चवीला लागतात आणि त्याची भाजी देखील खूप छान होते. आणि शक्यतो सोयाबीनची भाजी मी ना सुकीच करते. तुम्ही वाटण कितीही उत्तम प्रतीचं करा, पण त्या सोयाबीनला मला पाहिजे तशी चव लागतच नाही. तर एकीकडे सोयाबीन भिजताय तोपर्यंत तर मला ना रात्री मी काही जास्त जेवले नव्हते. त्याच्यामुळे सकाळी मला एवढी भूक लागली, तर मग एका साईडला मी ना शेवया करून घेतल्यात, गोड शेवया. तर गूळ पावडर वगैरे घालून घेतली, वेलची पावडर घातली आणि मस्तपैकी आता ह्या शेवया तयार होतायत. तोपर्यंत म्हटलं एका बाजूला आपण पटापट चपात्या वगैरे करून घेऊया. कधी-कधी मला असं वाटतं ना 2 शेगडीचा गॅस घेण्यापेक्षा मी त्यावेळेस जर 3 ते 4 शेगडीचा गॅस घेतला असता ना, तर तो माझ्या फायद्यात पडला असता. कारण की ना
3 ते 4 शेगड्या असल्या ना, प्रत्येक गॅसवर आपण पटापट काहीतरी करू शकतो. आणि जिथे स्वयंपाक करायला आपल्याला 1 ते दीड तास लागतो ना, तर मला असं वाटतं ते काम साधारणपणे पाऊण ते 1 तासामध्ये झालं असतं. जसं की एका साइडला चहा, एका साइडला भाजी, चपाती, गरम पाणी किंवा दूध वगैरे असं सगळं. पण असो बघू इन फ्युचर जर कधी जमलंच तर मी 4 शेगड्यांची गॅस घेणं मी जास्त पसंत करेल. तर एका साइडला ना शेवया वगैरे झाल्या आणि पटापट मी या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि रात्रीची धुवून ठेवलेली भांडी तुम्ही बघितली असेल रॅकवर तशीच आहेत. तर आता ती देखील भांडी लावायची आहेत, पण छान अशी निथळतात. त्याच्यामुळे ना रात्रभर ती भांडी मी रॅकमध्येच ठेवते. एका साइडला चपात्या वगैरे करून घेते, तोपर्यंत ना एका साइडला मी लागलीच कुकर देखील लावून घेतला होता. चपात्या झाल्या होत्या आणि कुकर लावून घेतला. थोडासा निवांत वेळ होता, म्हटलं की त्या वेळेमध्ये ना भाजी वगैरे निवडून ठेवूया. आता भाजी निवडण्याचा मला अत्यंत कंटाळा आहे. त्याच्यामुळे भाजी निवडत असताना ना काहीतरी म्हणजे गाणे वगैरे ऐकणं किंवा पॉडकास्ट ऐकणं किंवा मग मस्तपैकी शांत असं खिडकीत बाहेरचा पाऊस बघत भाज्या वगैरे निवडणं हे माझं काम आहे. त्याच्यामुळे काय होतं ना कंटाळा वगैरे येत नाहीत आणि होणारी कामं अशी पटापट होतात. तर आज रस्सा भाजीमध्ये वांग्याची आणि पावट्याची भाजी करणार आहे मिक्स किंवा मग बटाटा पावटा जरी केला ना जबरदस्त टेस्टला लागतो. आणि कोल्हापूरला देखील आता बऱ्यापैकी पाऊस सुरू झालेला आहे आणि त्या ज्या काळ्या बियाच्या शेंगा ज्या असतात ना, ज्याला श्रावण घेवडा म्हणतो, पावटा, श्रावण घेवडा आणि ज्या भाज्या वगैरे आलेल्या असतात, राजगिरा भाजी, त्याच्यानंतर शेपू वगैरे, तर याच्या भाज्या ना आहारामध्ये भरपूर असतात. तर हा सीझन ना प्रत्येक घरामध्ये वांगी पावटा किंवा मग बटाटा पावटा किंवा मग श्रावण घेवड्याच्या शेंगाच्या बिया, तर असा हा डाएट असतो प्रत्येक घरामध्ये. तर असो माझे मिस्टर गावावरून आले होते, तर त्यांनी ही भाजी आणली होती म्हणून मग मी ती भाजी निवडून ठेवली आहे. आणि पावसाळ्यात जर भाज्या कोणत्या करायच्या असा विचार असेल ना, तर बटाटा, सोयाबीन, कडधान्य तर ह्या सुकी मच्छी तर या भाज्या आपण आवर्जून कराव्यात. कारण की मग बाहेरून भाज्या एकतर महाग असतात, दुसरी गोष्ट खराब देखील असतात पावसाळ्यामध्ये. त्याच्यामुळे हे ऑप्शन्स ना मला छान वाटतात. आता पावसाळा सुरू झालाय, कपडे देखील पटकन वाळत नाही म्हणून ना हे जे कपड्याचं स्टँड आहे ना, तर ते मी व्यवस्थित साफ करून घेतलं आणि त्याच्यावरती ना जे कपडे सुकत घातलेले ते त्याच्या आधी घड्या केल्या आणि हे बाकीचे कपडे मी आता ह्याच्यावरती सुकत घालते. आणि हा स्टँड ना मी पंख्याखालीच ठेवलेला आहे कारण की ना या रूम मधला पंखा कधीच बंद होत नाही कारण की इथे ना दोन्हीही मुलं असतात आणि म्हणून एक गेला की एक असतोच इथे. त्याच्यामुळे पंखा हा चालूच असतो. म्हणून मग हा स्टँड ना मी इकडेच आणून ठेवलेला आहे. पंख्याखाली हा स्टँड असल्यामुळे कपडे देखील छान असे सुकले जातात. तर आज म्हणजे 2 दिवसापासून मी ठरवत होते, की जी बडीशेप आहे ना, तर ती व्यवस्थित भाजून ठेवायची आणि मी जेव्हा पण बडीशेप भाजून ठेवते ना, तर त्यामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घालते. त्याच्यामुळे ना 1 चमचा जेवण झाल्याबरोबर आपण जर याचा खाल्ला ना, तर आपल्या केस गळतीचं प्रमाण कमी होईल आणि केसांची जी क्वालिटी आहे ना, ती सुधारण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट आपल्या शरीरामध्ये जे पण काही विटामिन्स, मिनरल्सच्या कमतरता आहेत ना, तर या 1 चमच्याने सगळ्या काही भरून निघतात. तर यामध्ये ना मी 6 प्रकारच्या बियांचा वापर केलेला आहे. तर तुम्ही बघितलं असेल भोपळ्याच्या बिया आहेत ज्याला पंपकिन सीड्स म्हणतो, सनफ्लॉवर सीड्स आहेत, फ्लॅक्स सीड म्हणजे जवस आहे, ओवा आहे, तीळ आहे, बडीशेप आहे. तर या सगळ्या बिया आपल्याला मंद आचेवरती छान अशा भाजून घ्यायच्या. बरं बऱ्याचदा असं आपल्याला होतं ना, की काहीतरी खाण्याचं क्रेव्हिंग होत असतं आणि त्या खाण्याच्या क्रेव्हिंगमधून आपण ना बऱ्याचदा काहीतरी बेकरी प्रॉडक्ट खाण्याची सवय असते किंवा चिप्स वगैरे खाण्याची सवय असते. तर अशा वेळेस ना पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स, तीळ, फ्लॅक्स सीड ह्या जर बिया असं छान अशा भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये हळद मिठाचं पाणी घालायचं थोडंसं आणि हे जरी व्यवस्थित भाजून आपण थोड्या-थोड्या मध्ये-मध्ये ह्या बिया जर खाल्ल्या ना, तर नक्कीच तुमच्या शरीरातल्या ज्या मिनरल्सच्या कमतरता आहेत ना, तर या बियांमुळे कमी होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, एक स्किनला देखील खूप छान असा ग्लो येतो आणि केस गळतीचं प्रमाण कमी होतं. म्हणून ना, हे अशा प्रकारचं मिश्रण आपण घरामध्ये तयार करून ठेवायचं. तर यामध्ये मी थोडंसं हळद मिठाचं पाणी घातलंय आणि मंद आचेवरती या बिया छान अशा भाजून घ्यायच्या. ज्या वेळेस या बिया भाजतात ना, तर त्या छान अशा फुलतात आणि या बियांची चव ना साधारणपणे काजू बदाम सारखी लागते. तर आता हे छान असं भाजून झालं, थोडंसं गार करून घेतलं आणि आता माझ्याकडे एक छोटीशी काचेची अशी एक बरणी आहे, तर याच्यामध्ये मी भरून ठेवते.
तर यामध्ये ना ओवा, तीळ देखील मी घातलेले आहे, जे आपल्या डायजेशनसाठी खूप उपयोगी आहे आणि बाकीच्या बिया केस वाढीसाठी आणि शरीरातली जी पण काही मिनरल्सची कमतरता आहे ती नक्कीच दूर करेल. तर अशा प्रकारचं मिश्रण तयार करून ठेवायचं आणि जेवण झाल्याबरोबर 1 चमचा सकाळ आणि दुपार जर घेतलं ना, तर तुम्ही महिन्याभरामध्ये नोटीस कराल की तुमच्या केसांच्या क्वालिटीमध्ये नक्कीच खूप फरक जाणवलेला असेल. तर आता हे मी भरून ठेवलंय आणि दुसरं राहिलेले शिल्लक आहे ते देखील मी भरून ठेवते. तर असं होतं माझं सकाळ ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.